आपण काय ठरवलं आणि हे काय घडून बसलं? तो माणूस असा असेल खरंच कधी वाटलंच नाही. दिसतं तसं नसतं ना, म्हणूनच जग फसतं. आम्हाला तर आधी तो जेंटलमनच वाटला होता. बिचारी नेहा, मला हिचंच वाईट वाटतं. पण नेमकं आमच्या मुलीच्या बाबतीत असं का घडतं हेच आम्हाला समजत नाही. बिचारा. बिचारी नेहा, आपली बिचारी. काय झालं हिच्या बाबतीत? तिचं आयुष्य आता मार्गी लागणार, तिच्या परीला आता आधार मिळेल म्हणून किती आनंद झाला होता मला. माझा त्यांना आनंद गगनातच मावत नव्हता जेव्हा हिचं लग्न ठरलो. पण आता तो माणूसच नालायक निघाला, त्याला काय करायचं ना आपण. बरं झालं गेला तो, जाऊ दे आता. काय नसतं एखाद्याच्या नशिबात सुख. आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर तो नेहाला फसवत होता आणि आपल्याला कळालंच नाही. मी तर ऐकलंय अशा लोकांची म्हणे टोळीच असते. असू शकते सर. काय तो पंड्या त्यांच्या सोबत होता म्हणजे अजूनही काही जण असू शकतात. पण आता त्याचा काय उपयोग? तो तर पळून गेला ना. सापडणार तो, असं कोणीही पळून जाऊ शकत नाही. तोही सापडणार आणि त्याची ती गँगही सापडणार. गँग? काय बोलतेस तू? गँग? काय भाषा वापरतेस तू? अगं असं असतं का कधी? वेड्यासारखं काही बोलायचं काय उगाचच? अगं परांजपे वकील आहेत ते, वकील. हा, त्यांच्या कुठे कुठे ओळखी असतील आपल्याला काय माहिती ना. उगाच काहीतरी टोळी वगैरे काही नसतं बरं का. आत्ता आणि वेळ काय, प्रसंग काय, काय बोलतेस तू? आत्ता आपल्याला नेहाला सावरायला हवं, हो की नाही? हो की नाही? हो म्हणा मग. मी काय म्हणते काकू, काका, आपण ना नेहाला सावरूया असं मला वाटतं. तिला धक्का बसलाय ना, तर आपण तिला घेऊन जाऊया आतमध्ये. नेहा चल बाळा. तुम्ही काय सगळ्या बघत उभ्या आहात? तुम्ही जा ना घरी. काय करणार आता? नाही होऊ शकलं ना. हा, तुम्ही जा घरी. माफ करा. हो. आपल्या हातात काहीच नव्हतं. हो. तुझं काय? तू घरी गेलीस तरी चालेल. आता लग्न वगैरे काही नाहीये ना. जा, मी बघते तिला. चला ना काकू, हिला घेऊन जाऊ. चल बाळा. कोणाची लायकी काढतो तू? नेहाची नाव घ्यायची तुझी लायकी नाहीये, तिची लायकी काढणार तू. काय बोलला होतास परीबद्दल? आता बोल. आता बोल. नेहा, तू अजिबात विचार करू नकोस. त्या नालायक माणसाची तर अजिबात आठवण काढू नकोस. आम्ही तिघा आहोत ना तुझ्या हक्काची माणसं. आम्ही तुला वाऱ्यावर सोडलंय का सांग मला? नाही की नाही? मग तू अजिबात काळजी करायची नाही बाळा. हा, आई तुझी बडबड जरा बंद कर. तिला शांतपणे बसू दे थोडा वेळ. नेहा बाळा, मी पाणी आणते. हा, काय ग बाळा, काय झालं? काकू, मी फ्रेंडला मेसेज केला म्हणून हे सगळं घडलं का? म्हणून माझ्या आईचं लग्न झालं नाही ना? आज मी चुकीचं वागले ना? नाही ग बाळा, तुझं काहीच चुकलं नाही. खरं म्हणजे आमचंच चुकलंय. तू नसतीस तर आज काय झालं असतं? अगं तू फ्रेंडला फोन केलास ना,
म्हणून तो देवासारखा धावून आला. नेहा बोल. माफ करा नेहाजी, चुकलं माझं. यश जे बोलतायत ते सगळं खरं आहे. यस साहेब, आता तुम्ही आमच्यावर सोडा. याचं काय करायचं ते आम्ही पाहतो. चाल रे. मला आता कशाला रडतेस? उलट एवढं मोठं अरिष्ट टळलं म्हणून आपण सगळे त्या देवाची प्रार्थना करूया आणि आभार मानूया. मी पण हेच म्हणणार होते की आय एम रिअली व्हेरी सॉरी. जे काही घडलं त्याला खरं तर मी जबाबदार आहे. तू लग्न करावंस आणि तेही परांजपे बरोबरच करावंस हा माझा हट्ट होता. तसं तर आमचा सुद्धा हट्ट होता ना. त्यासाठी खरं म्हणजे आम्हालाही तुझी माफी मागायला हवी. तुम्ही प्लीज कोणी असं काही बोलू नका. तुम्ही सगळ्यांनी जो विचार केला तो माझ्या आणि परीच्या भल्यासाठीच होता ना. अगं पण असं असलं ना तरी बहिणी, या सगळ्यात जर कोणाचा दोष असेल ना तर तो माझ्या नशिबाचा आहे. जाऊ द्या, जे झालं ते बरं झालं. जर माझं लग्न झालं असतं आणि माझ्या परी बरोबर काही झालं असतं तर नेहा बाळा, सावर स्वतःला. तो यश नेमका देवासारखा धावून आला म्हणून आज आमची नेहा आणि परी दोघीही सुरक्षित आहेत. नेहा, तू अजिबात काळजी करू नकोस. यापुढे तुझ्या आयुष्यात असं काही कधीही घडणार नाही. आय प्रॉमिस. आणि म्हणूनच मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. फ्रेंड, तू खरंच जाणार नाहीस? कधीच नाही जाणार.